नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सातारा तालुक्यातील निनाम पाडळी परिसरात 6 महिन्यांपूर्वी एक शेतमजूर बेपत्ता झाल्याचा प्रकार घडला होता. पोलिसांनी तपास घेऊनही हा शेतमजूर सापडत नव्हता आणि अखेर 6 महिन्यानंतर एका माजी सैनिकाने या शेतकऱ्याची हत्या करून मृतदेह जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पाहुयात हे सर्व प्रकरण नेमकं काय आहे ते. सातारा तालुक्यातील निनाम पाडळी गावातील 43 वर्षीय शेतमजूर संभाजी बाळू शेलार हे 8 जून 2025 रोजी अचानक गायब झाले. कुटुंबीय, ग्रामस्थ सर्वांनीच शोध घेतला, पण त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. बोरगाव पोलीस ठाण्यात शेतमजूर बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. पहिल्यांदा हा साधा बेपत्ता होण्याचा प्रकार वाटत होता, मात्र काही दिवसातच पोलिसांना एक गोपनीय माहिती मिळाली आणि या प्रकरणाचा दुसरा पैलू पुढे आला. गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांना संशय गावातीलच 48 वर्षीय माजी सैनिक भरत उर्फ मधु रंगराव ढाणे यांच्यावर आला. पोलिसांनी चौकशीसाठी भरत ढाणे याला ताब्यात घेतलं, पण त्यांना गोलमाल अशी उत्तरे दिली. मग पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी ढाणे हा पोपटासारखा बोलू लागला आणि त्यानं चौकशीत खुनाची कबुली दिली. आरोपींची कबुली दिली आणि जो प्रसंग सांगितला तो अंगावर काटा आणण्यासारखा होता. आरोपीला संशय होता की संभाजी शेलार यांनी त्यांच्या घरातील कपाटातून काही रक्कम चोरली. या संशयावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून रागाच्या भरात आरोपीने धारदार शस्त्राने संभाजी शेलार या शेतमजुरावर हल्ला केला आणि यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींना हा गुन्हा लपवण्यासाठी मध्यरात्रीनंतर मृतदेह घराच्या मागच्या बाजूला नेला आणि लाकडांचा ढीग रचून मृतदेह जाळून टाकला आणि अवशेष राख दूरच्या मोठ्या भागात फेकून पुरावा पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या सर्वांनंतरही ढाणे गावातच राहत होता. कुणालाही शंका येऊ नये म्हणून आरोपी नेहमी सारखाच वागत होता आणि त्यामुळे संपूर्ण गुन्हा तब्बल 6 महिने दडून राहिला. मात्र पोलिसांच्या तपासाला मिळालेली गुप्त माहिती आणि आरोपीने दिलेल्या कबुलीनंतर हा गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी सर्व पुरावे गोळा करून आरोपीला अटक केली आहे. माजी सैनिकाने चोरीच्या संशयावरून एका शेतमजुराची धारदार शस्त्राने हत्या करून त्याचा मृतदेह जाळून टाकला. या धक्कादायक घटनेमुळे निनाम पाडळी परिसरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात अधिकचा तपास सुरू असून कोणती धक्कादायक माहिती पुढे येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.